नमस्कार. आज आपण बघणार आहे सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा आहे. सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 टेबलस्पून बेसन ड्राय रोस्ट करून घेऊयात लो ते मीडियम फ्लेमवर. तर नॉनस्टिक पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घेऊन त्यामध्ये पनीर शालो फ्राय करून घेऊयात. तुम्ही तेल किंवा बटर पण यूज करू शकता, पण तूप टाकल्याने छान फ्लेवर येतो. आता एक कढई घेऊया. 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून तूप तापवून घेऊ. त्यामध्ये जिरा, तेजपत्ता, दालचिनी, 2 विलायची, 2 मिरे आणि 2 लवंगा टाकून घेऊया. त्यानंतर 3 बारीक चिरलेले कांदे त्यामध्ये टाकून घेऊयात. सर्व छान मिक्स करून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदे छान सोनेरी कलरचे भाजलेले आहेत. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात. त्यानंतर लाल तिखट, हळद, धने जिरा पावडर आणि पनीर मसाला टाकून घेऊया. सगळे जिन्नस एकजीव करून छान भाजून घेऊयात. त्यानंतर आपण जे ड्राय रोस्ट केलेलं बेसन आहे ते ॲड करून घेऊया. बघू शकता छान भाजलेला आहे. त्यानंतर आपण 3 टोमॅटोची प्युरी घेतली आहे ती टाकून घेऊया. सगळं छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. त्यासोबतच आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतली आहे. आता छान झाकून तेल सुटेपर्यंत सगळे जिन्नस भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो ठेवून आपण थोडंसं दही, 2 टेबलस्पून दही किंवा फ्रेश क्रीम यूज करू शकतो. त्यानंतर आवडीनुसार कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानुसार पाणी ॲड करून घेऊयात आणि चांगली उकळ काढून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. उकळी आल्याच्या नंतर आपण पनीरचे पीसेस टाकून घेऊयात आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.